राम राम मंडळी. कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लाईक केलं का? हां, सांगेन तवाच करताय. सव्वा सांगितलं तेव्हा 2500, काल नाही सांगितलं 700. लय अवघड आहे. जाऊ द्या मरू द्या. डायरेक्ट आपल्या स्टोरीवर आजच्या येऊ. झाला देशव्यापी आकांत, अजून कान ये भगवंत, आम्ही द्यावी कुणाला हाक, अजून कान ये भगवंत. मला असं वाटतं वाईट वागणार आणि वाईट करणार आहेत ना, यांना लगेच शिक्षा मिळाली पाहिजे. हा, ते कायद्याचं काम नाही हो. हा, म्हणजे आहे कायद्याचं, लय टाईम लावतात, लय म्हणजे 15-20 वर्ष. ती जसा क्विक कार्यक्रम झाला पाहिजे, थोडंसं समाधान वाटतं. चांगल्या माणूस समाधान वाटतं ना, आज काय करता. हा, चांगलाच आहे माणूस, त्याला वाईट वाईट सजा लगेच मिळली पाहिजे. विषय काय आजचा, तुम्हाला थोडा गावगाडा समजणार आहे, थोडा आतलं समजणार आहे. आपण डायरेक्ट स्टोरीवर जाऊ आता. नांदेड तामसा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेली घटना आहे. गाव गाव गावाचं भावाचं देवाचं कुणी खावं नाही, सगळ्याला माहिती आहे. पण ही तिन्ही बी खाणारे लोक आहेत समाजात. तुम्हाला खरं सांगतो, सरपंच उपसरपंच शिया मंडळींचं कसं असतं ती बऱ्याच लोकांना माहिती नाही. राजकारणाची सुरुवात सरपंचकीपासून होती किंवा ग्रामपंचायत सदस्य तिथपर्यंत होते. विविध सहकारी सोसायटी सदस्य तिथं तो त्याला जरा पुढारी म्हणाय हरकत नाही, म्हणजे शिक्का बसतो पुढाऱ्याचा. एकदा झाला 1,00,000-2,00,000 वाटून की मरुस्तवर ते माझी, हां असंही नावासाठी लोक जमिनी की तर ती बाकीचा गोष्ट विषय, नाव फक्त नाव पाहिजे, मोठ्यापणा पाहिजे, जाऊ द्या बरोबर. सरपंच आज कुठलाही सरपंच असू द्या, जेडपीचा निधी हा डायरेक्ट खात्यात येतो, लक्षात घ्या. तुम्ही बघितलं असं कधी कधी की जिथं गरज नाही तिथं ड्रेनेज लाईन टाकायच्या, कामं केली जातात. आपण म्हणतो सरपंच लय चांगला, पण त्याच्या पाठीमागे एक अर्थकारण दडलेलं असतं. कामं जेवढी जास्त तेवढा कमिशन जास्त, असा एक आतला हिशोब असतो. चलून दे बा, कमी खाई नका, तळ्याचं पाणी राखितो म्हणजे तळ राखितो पाणी चाकी, असं बी धरून चालू, काय अडचण नाही, काम तर करतोय ना बस. बऱ्याच वेळा हे जे सरपंचकीचं पद असतं हे अनुसूचित जाती जमाती किंवा आदिवासी प्रवर्ग किंवा ओबीसी साठी राखीव असतं. अशा वेळेस काय होतं की मेन स्ट्रॉंग माणूस जे बॉडीमधला, ते दोन दोन पार्ट्या असतात प्रत्येक गावात, विरोधी पार्टी एक, ही पार्टी एक, असं असतं. तो नामधारी सरपंच बनवणार कायद्यानुसार, पण उपसरपंच बनणार स्वतः आणि सगळा कारभार तोच हाकणार. सरपंचाने फक्त सांगन तिथं सही करायची का, ती गरीब असतो सरपंच, कारण का तर तेकडं वाटायच्या 5 लाख 7 लाख कुठून येणार, 10 लाख कुठून येणार, तसा विषय असतो. म्हणजे ही गाववाडीची पद्धत झाली. आजचं जे उपसरपंच ह्याचं नाव बबनराव टिळेकर, वय वर्ष 55. हा, वय वर्ष 55 म्हणजे 10 वर्षात गाडी म्हणजे उतरायला लागलेली गाडी जवळजवळ, खालून वरून पार पांढरी झालेली, निम्मी काळी निम्मी पांढरी. मग या 55व्या वर्षी जर सरपंच असेल तरी काहीतरी आदर्श काम केलं पाहिजे ना. हा, तसं हे नव्हतं. बरेचसे सरपंच अतिशय चांगले आहेत, अतिशय म्हणजे वाखाणण्याजोगं, पण 4-2 इतके खराब राहतात आतल्या हाताने. ती फक्त त्यांचे धंदे हे दिवस एकदा मावळतीकड उगावला, दिवस चालूलाही चांगला होतो त्यांचा. इकडून सूर्य उगावला की त्यांचं पहिल्यांदा सगळ्या गावात देखत लोक जास्त असतात त्यावेळेस दर्शन. ही जी राजकारणाची स्पेस आहे ना, की ही जी पद्धत आहे ना, ह्याचा एक पॉलिटिक्स असं तुम्हाला सांगतो. जिथं मॉब जास्त येईल, जिथं माणसं जास्त येईल, तिथं ती लोक एंट्री हाणतात, स्वतःचं लक्ष वेधून घेतात, स्वतः चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात, स्वतःचं नाव मोठं करायचा प्रयत्न करतात, आणि सगळ्यात शेवटी 5 वर्षांनी मतं मागा येतात. पैसे देणार, पार्ट्या देणार, काही देणार, गोड बोलणार, पाया पाडणार, पण मतं द्या, ही एक टेंडन्सी आली. ते त्या विषयाची ती एक पद्धत आहे, चलून द्या, आपलं काय त्याबद्दल काय दुमत नाही. हा जे बबनराव टिळेकर वर्ष 55, हा उपसरपंच होता. उपसरपंच होता, गावातली सगळी महत्त्वाची कामं, त्याच्याशिवाय काय कुठे डीपी सुद्धा बसू शकत नाही लाईटीची. कोणाची काय अडचण आली, कोणाचं काय, कोणाचं काय, कोणाला उतारा कमी पडलाय, कोणाला जागेचा उतारा पाहिजे, कोणाची काय अडचण आहे, माणूस कामात, त्याबद्दल वाद नाही, हा माणूस कामाचाच. पण जसा दिवस मावळतीकडे जाईल की हे हत्यार असं लाकडावर टाईट व्हायचं, ती इथं बुद्धी फिरायची त्याची. आणि मग प्रत्येक गावात
अडचणीत असलेल्या स्त्रिया असतात, विधवा स्त्रिया असतात, किंवा त्यांना कोणी नसतं, अशा एखादी म्हातारी असते जुनी, म्हणजे जास्त वयस्कर, ती बाई कामाला जाऊन खात असती, अशा गरीब दुबळ्या दीनहीन अशा व्यक्तींच्यावर, बायांच्यावर यांची नजर राहते. ही वस्तुस्थिती आहे. आपल्या गावातला सदस्य झाले, आपल्या गावातले सरपंच झाले, उपसरपंच झाले, ही संध्याकाळी 6 नंतर 7 वाजता जर त्यांच्या घरी सापडले, त्यांच्या गाडीसकट, म्हणायचं सरपंच एक नंबर. पण ते सरपंच जर 9-10 वाजता बुलेटचा आवाज निघाला ना, ते अवघड काम राहतं. मग ते आतला कार्यक्रम गदाळ असतो. कधी कधी तर 12-12 वाजता, कधी तर बुलेट डायरेक्ट सकाळच्या बारी घरी येते, बुलेट रातभर बाहेर. त्या फोकनाळी सकट लय आवड येते. हा जो बबनराव टिळेकर आहे, ह्यांनी शोधून 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 एक कुटुंब बाहेर गावून पोट भरण्यासाठी आलं होतं तिथं. ते गरीब, आता गरीबाला लाज ना लज्जा काय सांगायचे आहे ती बरं आहे. ते आलं, नमस्कार, आपल्या जागेचं भाडं 2-2 हजार रुपये महिना सांगतात सरपंच साहेब, आले पोट भरायला तुमच्या इथं, काय काम असलं तर सांगत जा. 4 माणसाचं कुटुंब आहे बघा, मी आहे, बायको आहे, पोरगी आहे, थोरली धाकटं पोरगं आहे, तुम्ही मला थोडी जमीन दिली तर बरं होईल राहायला, म्हणून मला काय तसं माझी इच्छा नाही, पण राहीन मी. आता त्याच्यात गावातले काही जमिनी असतात, कुणी येऊन उतारतं, काही दिवस राहतं. मग याने डोकं लावलं, बरोबर म्हणलं, काय अडचण नाही, मी जागा दाखवतो चला. मग गावठाणाची जागा असती, कोणाला तरी शेड मारायचं, इथे 4 पत्र मार, इकडून 4 इकडून 4 राह, काय अडचण नाही, आपलं जे काय अडचण तर मला सांग. मग तो जागा दाखवायला गेला, तिथे त्याचं कुटुंब होतं, बायको, तो व्यक्ती, गरीब व्यक्ती, आणि मंजू नावाची 10वीची मुलगी. जसं ह्यांनी ही मंजू बघितली, आता हा 55 आहे, ध्यानात ठेवा डांगरे, ध्यानात ठेवा. ती मंजू बघितली. आता कसं होतं, तुम्हाला आतली गोष्ट सांगतो, एखादी मुलगी वयात येतात आणि तिच्या शरीरात बरेच बदल होतात, असा विषय असतो तो. तिची जी कांती, म्हणजे त्याला आपण त्वचा म्हणतो, ती कातडसुद्धा एक वेगळी चमक, एक वेगळं तेज त्याच्यावर असतं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर शरीराचे विविध भाग हे आकार घेतात, किंवा तिच्या दिसण्यात, तिच्या असण्यात एक नजाकत, एक नाजूकपणा, एक सगळ्या प्रकारचं एक लाज असते तिच्या नजरेत. आणि आईचं थोडं शिक्षण असतं की बाबा आपली पोरीची जाते लादून लपून राहावं, असं गड्यावानी असं हुंदाडा घालू नये, किंवा पोरांच्यात जाऊ नये, अनोळखी पुरुषाची ह्याची बोलू नये, ही आई सांगते. ही काही असं रॉकेट सायन्स नाही, आई मुलीला बऱ्यापैकी शिकवते, तसं नाही. मुलगी ते शिकते पण ऐकते पण ती इतकी शिकते, कधी कधी लग्न झाल्यावर फार कुत्रा लावून टाकते नवऱ्याला, जाऊ द्या मरू द्या. म्हणजे लय बी नाही शिकलं पाहिजे. लग्नानंतर पती परमेश्वर आहे, त्याला प्रेमाने जवळ घेतलं, त्याला लय त्रास नाही दिला, तर प्रपंच सुखी व्हाल का ना, टाईम लागेल का, पण तसं होत नाही. ती आईच्या आहारी गेली, वाटलं झालं फार, जाऊ द्या मरू द्या. आता हिथं ती मंजू त्याशी ज्यांनी बघितली, मला ही एवढं देखणं पाखरू, मानला या गरीबाच्या घरात कसं काय, ही गरीबाच्या घरात नसावं, ही माझ्या अंगाखाली कवा येईल. आता मला सांगा, जवळ 7-8 वर्षात हे मडकं पांढरं कापार वाजत गाजत जाणार, सगळी दुकानं बंद करून जाणार का सरपंच साहेब मेले. सोपं आहे ना, सगळी दुकानं याला जेव्हा पेटून त्या कवटीचा आवाज येईन तेव्हा गाव माघारी फिरणार. अशा अवस्थेत हा जर 16 वर्षाच्या मुली नजर ठेवत असन, अशा अवलादी महाराष्ट्रातून संपल्या पाहिजेत. आणि त्यांचा करेक्ट कार्यक्रम कसा होता आपण बघू. आता मानला हे बघ पोरगी, आता ही लोक फार हुशार चॅप्टर राहते, ध्यानात ठेवा. कुठलाही राजकीय व्यक्ती तुम्हाला वाटत असं हा ही मतासाठी आपल्याकडे येते बा, असं गरीबाला सांगतो, कुणाकडेच काय नाही ती वस्तू तुमच्याकडे, आपला इज्जत आणि स्वाभिमान 2 गोष्टी जपा फक्त. बाईने कामाला जा 300 आणणारे, गडी कामाला जा 500-800 आणणारे, गरज नाही कुणाची, अजिबात गरज नाही कुणाची. आणि कुणाच्या होऊन पडून राहतं, कधी घरात बोलून चहा पाजू नका. ते चहाची बशी घेता घेता 4 बोटं बायको लावते, तुम्हाला माहिती नाही. ही लय मी जवळून हा अभ्यास केलेला आहे, ह्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. त्याच्यामुळं त्यांना चहा पाणी एखाद्या गरीबाला पाहता तुम्ही, ती उलाटणार नाही, चहा लक्षात ठेवीन, किंवा आपण चहा घेतला 2 शब्द प्रेमाने बोलन, नको 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 नको. पण शिदूधारी तलवार नको, एक नारड्याकडे एक पुढे पात ती नकोच. ह्यो म्हणला ही गावात माझ्या
परवानगीशिवाय पिकलेलं झाडाचं पानसुद्धा खाली पडत नाही. तुला मी एक डोकं लावतो. तुला मी जागा तर देतोच, पण ही जागा ग्रामपंचायतीचा एक आमचं ती महिन्याला ग्रामसभा असते, त्याच्यामधून ठराव मंजूर करून घेतो. सगळे सदस्य आपलेच, जागाच नावाची करून टाकतो. दुसरी गोष्ट, घरकुल तुझं मंजूर करतो, सगळी सोय करतो. तू काळजी करू नको. आणि तुला तुझ्या गावाकडे का जायचे ना, पाऊस पडल्यावर का जाणार आहे तू? बिंदास जा. इथालची जागा इकून जा ना. 4-5 लाख रुपये तुला जर राहिले मिळाले तर ते पुरीचं लग्नच होईन, आमकं होईन. अशा प्रकारची स्वप्न ही गरीबाला दाखवायचं ध्यानात ठेवा. त्याला दाखवायला आता ते आईन बाप तिचं लय गरीब होतं, पण पोरगी 10वीला होती, पोरगं लहान होतं 6वी-7वीला. त्यांनी ओळखलं की ही केस आपल्या कोपच्यात येऊ शकते. हा, कोपच्यात हिला घ्यायला हरकत नाही. ही पोरगी एकदा कवा हिच्या शरीराशी मी खेळतोय असं ह्या उपसरपंच बबनराव टिळेकर याला वाटलं. आता पुढं भविष्यात अशा घटना घडल्या. त्यांनी ती पत्र्याला परवानगी दिली, तिथं ते राहायला सुरुवात केली, पोरगी शाळेत जायला सुरुवात झाली. हा काय करायचा, आठवड्याला का व्हायना याची बुलट हळूहळू डुक 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 त्या तिथं राहायला होता त्याच्यापासून जवळजवळ 100 मीटर अंतरा उभी राहायची. हा, तिथे बारकं मंदिर होतं, तिथं उभी राहायची, चलत जायचा गडी. हा, पांढरा शर्ट, पांढरा ती मी कपडे घालतो तसली ती पुढारी कपडे, पांढरी शिपी टोपी असली. गेले सरपंच आहेत तिथं. मग तिथं जाणार, कधी बिस्टाल वाढणार, बाहेर वाट्यावर बसायचा. त्याची बायको स्वयंपाक चालला असायचं बाहेर, इकडं तिकडं. पोरं कुठं अभ्यास करता असायची. आता एवढा 12 फिपळाचा मुंजा ह्यो, ह्याला काय त्या गरीबाच्या गरीब 100 वेळा जाणं आहे का मला सांगा? तुमच्या घरी जर एखादा पुढारी आठवड्याला संध्याकाळचा येऊन जर बसत असन तर लोकांची चर्चा चालू होती की नक्कीच ह्या पुढाऱ्याचं लफडं असलं पाहिजे बा. त्याच्यामुळं एकदा आलेला पुढारी कमीत कमी 1-2 महिने नाही आला पाहिजे. नाही तर मग हॉटेलमध्ये नेऊन जाऊ द्या बाप्पा 20 रुपये त्याला चहा पाजा. हा, पण त्याला सांगा की हे असं घरी सारखं येणं योग्य नाही. मी तुम्हाला हॉटेलमध्ये भेटतो, गावात चौकात भेटतो, काय विषय असते तिथं मार्गे लावू. ह्याच्या बापाची पेंडे घ्यायच्या रातची घरी. ज्यांनी रातच्या पुढारी घरात घेतला त्यांच्या बायांचं वाटोळं झालं. या पुढारीने केलं, ध्यानात ठेवा. पुढारी घरात घ्यायचा नाही, तिथं त्याच्या म्हणजे चर्चा करायचा, गप्पा मारायचा, तांबाखू चोळायचा. आणि नजर त्या पोरीवर, कोणावर? मंजूवर. मंजूश्री नावे, मंजूवर तिचं नजर. 10वीची पोरगी. तिला न्याळायचा. म्हणला खंदिलात पोरगी याला दिसना ना. बावटे का काय म्हणलं, मी असताना तुला खंदील लावतोय, दुनिया लावतोय, अजिबात जमायचं नाही. 11 टाक. MSCB आपल्याच बापाची, तू काळजी करू नको, मी आहे ना. माझं नाव सांग, कोण वायर म्हणलं मी सांगून ठेवतो. टाक तू 11 टाक. आकडा आणि मोबाईल चार्जिंग कुठं जाणार? हाना मला अडचण येते, घ्या आकडा. सगळ्या सुविधा पुरवल्या. ही आजची महाराष्ट्राची परिस्थिती. गांधीजींनी सांगितलं खेड्याकडे चाला. आता खेड्यातून लोक सिटीकडे जातात. खेड्यात 10 एकर जिराईत बागायत कसली पण जमीन असून तिथं जाऊन संडास साफ करायचं काम करणार म्हणा. मी सिटीत गावाकडे आल्यावर मरणाचा मागाचा सेंट हाणून येतो. तू कोण गाव गेलं का बागायत, काय करते तिकडं ती. अशी वस्तुस्थिती आहे गावाची. आणि का करू नये त्यांनी? पुरीचा बाप ज्याला लग्न करायचं म्हणतो ती सिटीत कामाला आहे म्हणून दिली. नाही तर आपण गावाकडे काय नाही, शेतीत काय नाही. ते सोयाबीन खाल्ले सरकारने सगळं. तिथं बळच हात म्हणजे जीव जायना म्हणून हातपाय खोडायची पाळी शेतकऱ्याची. ही अवस्था शेतकरी सरकारने केली. सगळ्या प्रकारची ही गोष्ट खरी. अशी अवस्था आहे दादा. झालं म्हणलं आता ही करतो. लाईट बीट झाली, सगळं झालं. टायमिंगवर ध्यान ठेवलं. टायमिंग कशाचं? की त्या मुलीचे आईवडील कधी जातात, मुलगी कुठं जाते काय. ती 10वी झाली होती तिची. ती बोलायचा प्रयत्न करता, पूर्वी काय बोलत नाही. 10वीचं लेकरू, त्याला एवढं काय तपास नव्हता. असलं तरी ह्यो 55चा डांगरिया. ही काय करायचं? आठवड्यातून एकदा नाव्याकून पैसे नाही, काय नाही, काय नाही, फुकाट काळं करून घ्यायचं. मिशी डोकं, हां, दाढी तर रोज खरडायचं का? पांढरा दिसतो नाही ना, असा विषय झालं. हिथून ह्यांनी ह्या टायमिंगवर ध्यान ठेवलं की हिचे आईबापा का घर नसतात. रविवारची पोरगी घरी, आईबापा दोन्ही घरी नाहीत, पोरगा घरी नाही, पोरगी एकटी घरात. पण ती झाडाखाली बसली होती झाडाखाली बसली होती आणि काय करत होती? अभ्यास करत होती. 12:30-1 याच्या आसपास गेला बा. हाटा घ्या त्या ठिकाणी गेला. अंदाज घेतला परिस्थितीचा, कोण आपल्याला बघतंय का, कोण काय करतंय का. शिरला आतमध्ये जसा तो शिरला तसा ती
अरे काय ते कुत्री आल्यात वारकाने मामा डोक्या मारायचं लक्ष विचारत व्हायला लागलं. जाणे बरोबर आहे. 11:30 सॉरी 12:30-1च्या आसपास ते आला. पोरगी घरात एकटीच. आता पोरगी काय घरात आहे ना, ह्याच्या तर डोक्यात कार्यक्रम फिट करायचा आज. म्हणला काय नाही, थोडंसं पाणी दे प्यायला. आणि घरातच थांबला. आता पाणी दे म्हणलं त्या पूरला घरात येणं बाग आहे ना. ते आली, पाणी दिलं, खिशात हात घातला, थंड बाटली काढली. कशाची? आपली कोल्ड्रिंक्स म्हणा थोडक्यात. लय घशाला कोरड पडली. म्हणलं वडील असते तुझं म्हणून आलो होतो, मग कोल्ड्रिंक्स आहे घे. एवढी काय मला जाणार? 8 लिटरची बाटली होती. तिने 2 गालास घेतलं, तिने घेतलं, ह्यानी घेतलं. मला झोप, तू काय अडचण नाही, मी हायची तर. थोडं फोन आहे महत्वाचा, कोणाला लावला कोणाला माहिती नाही. हलवून बाडबाड चाललो होती त्याची. पोरगी तिथं बसलेली. ते पोरगीला थोडी फिरायला लागलं, थोडी चक्कर यायला लागली. ती म्हणली मला कसं तरी होते. म्हणली तिथं झोप, तिथं खटव झोप. नेवा दे, पंखा लाव. कडी लावून घेतली. त्या पोरीला गुंगीचं औषध टाकलं होतं. ती पोरगी गाढ झोपली. शनी तिची सगळी कपडे काढून टाकली आणि त्याला जो कार्यक्रम करायचा होता त्यांनी तो केला. 15-20 मिनिटांनंतर 25. आता ही डांगार 55, पण ही लई येड्या भोकाची राहतात, काय सांगू तुम्हाला. शनीच पाणी मारलं तोंडावर. हा, ती शुद्ध आली. बघ तिथं पोरगी, ते कपडे नाही काय नाही. कपडे घाल. मी आहे, तू काळजी करू नको, मी सगळं व्यवस्थित करतो, तू काळजी करू नको, मी आहे तुझ्याबरोबर. असं लई बेकार दुनिया बरं का. आई नाही बाबा. पण पोरगी आता 10वी संपत आली होती, तिची कॉलेज जाणार होती. तिच्या डोक्यात आलं की आपला शॉट यांनी केला बा. ती पोरगीला रडायला. आई बापाला काय सांगू आणि हे काय मानला. ती सगळं मायाकडे लागलं. तू फक्त गप्प बस, नाही तर माझी ताकद गावातली तुला माहिती आहे. अख्खं कुटुंब तुझं खलास करून टाकीन झोपेत रातच, आणि तुला मी कोठ्यावर नेऊन येईन. लय व्याकार दुनिया बरं का. याचं काम झालं होतं. मी सांगन तसं ऐकायचं, गप बसायचं, डोकं लावायचं नाही. गेला निघून. त्या पोरीची चूक बावलाटाची. तिने काय आईला सांगितलं नाही, बापाला सांगितलं, गप. 2 दिवसांनी आला, बसला वाट्यावर परत. आई बापा त्या संग चांगली बोलले. हे लगेच अंदाज लावला, ही लोक लय हुशार आहेत. हा, इतकी हे राजकीय लोक आहेत ना, हे हुशारले राहतात. त्यांच्यावर त्यांच्या चेहऱ्यावर सांगतात ह्या माणसाला काय कळत. पोरगी त्याला उठली की राग आणि लगेच गावाची शेंगा निश्चित होती बाहेर. ती गेली घरात निघून. she लगेच 2 जण म्हणला की दोघं आई बोल माहीतच नाही तर काय विषयच नाही ना. ती आपलं रिलॅक्स. हा म्हणलं ओके कार्यक्रम आहे आता जमलं. म्हणलं ह्या बघा ही कवर असं चालायचं. मला तुम्ही कामाला जाताय, हागलन पोट गेलं एकच झालं, ह्याच्यात काय पैसे राहत नाही, काय नाही ह्याच्या काय जोडधंदा करा. आपलं हत्ती गावात लावलेलं आहे मारणाचं, थोडं काडवळ बी तिथं आणत जाऊ पिंडी. तुम्हाला मी म्हशी घेऊन देतो. तुम्हाला खर्च आहे. म्हणला खर्च कशाचा, आमच्या डोक्यात चालले पोरीचं लग्न करायचं. आता 10वी झाली, मस्त पास झाली. खरं काय किती टक्के मार्क बघू, 71% मार्क होते. येड्या का काय, मला 12% पोरीला अजिबात लग्न नाही करायचं. माझा याचा स्पष्ट विरोध आहे. म्हणलं असं कसं हो. मानला ही उद्या शिकून मोठी कलेक्टर जाईल, तुला काय माहिती आहे. मला तिला शिकव, मला आपली शिकवत ताकद. तुला काय करायचे मी जुगाड लावतो बरोबर. पैसे पाहिजेत का, त्यांनी 5,000 रुपये काढून दिले बा त्याला. ॲडमिशन घ्यायचं, सगळे घ्यायचे व्यवस्थित. पोरगी आतून बघ त्यानं ही आवलात काय म्हणती कसं म्हणती. गरिबाचा अवघड आहे. गरिबाला जर बुद्धी नसेल ना, त्यात पैसे नसत्यांना त्याचा फायदा कुणी घेतं. ही दुनिया कशी आहे हे गरिबांनी लक्षात ठेवायचं. म्हणला लग्न कॅन्सल. हाय मला शिकवतो. दुसऱ्या दिवशी ॲडमिशन पूरला करायला लावलं तालुक्याच्या ठिकाणी. एसटीने जा, एक पास काढून देते, त्याचे पैसे दिले, जाऊन येऊन कर म्हणला. 2 म्हशी 60-60 हजाराच्या गाबण्या म्हशी याच्या दारात आणून बांधल्या. 1,20,000. बघा जग दुनिया कशी आहे. म्हणला एवढं आलं हे तर एवढं हत्ती मोठालं. काळजी करू नको म्हणला. ह्या म्हशी तू सांभाळ, यायला झाल्या की ह्याचे तुला पैसे मिळणार आहेत. मग माझे ते नफा तुला राहून दे. म्हणले लाख 1.25 लाखाला माहीत जाणार. 2.5 लाखाचा माल आहे मानला. हा मी 60 द्यायला 1.25 लाखात पैसे राहणार आहेत. लाखभर तर कुठे गेलं नाहीत मानला. तुला फायदा होईल ना त्याचा. तुझ्या म्हशी इकल्यावर माझं थोडं करून दे बा. आईला लय बरं झालं. ही दोघं खुश मारण्याची प्रपंच वाईट असतं मित्रांनो. इतकं सोपी गोष्ट नाही. याच्या दारात बांधलेल्या म्हशी 5-6 दिवस राहिल्या. म्हशी रातच्याच गायब झाल्या. आता कोण नेल्या तुम्हाला सांगायला नको. ह्याच अवलादीने एखाद्या व्यापाऱ्याकडून आणल्या असत्या. त्याच्या ते दिल्या त्या बायांनी बिचारने हळद कुकू वाहिलं. तिच्या म्हशीच्या तोंडात घास दिला. गेल्या म्हशी रातच्याच घेऊन गेली. ती चोरी झाली. यांनीच मला बोबा टाकायला. चोरी झाली. म्हशी गेल्या. वाईट झालं. म्हणला माझं तर फार वाटलं झालं बा.
याला म्हणतात पुढच्या माणसाला कॅप्चर करणे. आता ती झाली वामठेवानी. म्हणलं हे बघ, नाही म्हणलं तरी मला काय मॅची चूक मोजलं नव्हतं. मी पैसे दिलं होतं 60साठी 1,20,000 दिलं होतं. 20,000 बा सोडून दे, पण लाख काय ना पण तुला द्यावं लागतं. यांना तर खालून वरूनच गाम फुटलं नवरा बायकोला. म्हणले अख्खे लाख रुपये आमच्या आयुष्यात आम्ही अजून बघितलंच नाही, तर तुम्हाला कसं देणार आहे बा, तुमच्या पाया पडतो बा. ती बाया म्हणली पदर पासरते बा, तसं करू. नाही तसं म्हणत नाही मी, आपण दुसरं शेडा करडा घेऊ, दुसरं काय करू, काय अडचण आहे, लगेच दे म्हणलो का मी, पण 4-5 वर्षांनी दे बा. हा, आणि माझा तुम्हाला माहिती आहे का, मी सरळला सरळ आहे. माझा कोण रुपया बुडवलेला नाही. माझा जर रुपया बुडवला तर मी जर तुम्हाला, आणि मग पैशाला इतका बोताळा माणूस आहे की एखादं पोरगा हागत असलं आणि त्याच्या हातात रुपया असला, तो का तिथे हातातून निसटला आणि गाणीत पाडला, मी घरी त्यातला उचलून घरी जाऊन हात धुतो बाला, राखणी गाजतो बा, पण रुपया सोडित नाही. लय अवघडा राजकारण्याचं ज्यांना ठेवा. आमच्या गावात एक माणूस होता, गाणीतलं पैसे सुद्धा उचलून न्यायचा, धुवायचा आणि चुलीतल्या राखत हातावरून राखने हात धुवायचा. तेच साबण सुद्धा वापरत नव्हता. ही लोक आहेत. 1 रुपया 8 आणे 4 आणे, त्या 4 आणे 20 पैसे 10 पैसे होतं, असा विषय. ही लोक आहेत. मग ती मेहंदी करून ठेवली फक्त त्याने. पोरीला कॉलेजला पाठवलं, एसटीने अपडाऊन. महिन्याभरात यांनी परत म्हणला मी तास पहिले मॅच टाकलेलं आहे. त्याला सहन व्हायना. हा, कारण ते जो आनंद असतो कुमारिकेला बघण्यातला, हा 55 वर्षाच्या माणसाला तू परत परत पाहिजे होता. तिथंच तो बुलेटवर जायचा. ती पोरगी 12-11:30 वाजता सुटायची, काहीतरी नाश्ता 10-20 रुपयाचा वडापाव खायची आणि आपलं रेल्वेमध्ये एस टी स्टँडला यायची आणि तिथून गाडीने घरी यायची. तिथं तिला म्हणला मी नेतो घरी, चल. त्या लॉजवर कार्यक्रम केला. 8 महिने पोरगी बघली, थोडी नाही, 8 महिने. ती पोरगी कधी गरोदर राहिली याला तपास राहिला नाही. तिने सांगितलं आणि यांनी सांगितलं, पण 8-9 महिन्याचा कालावधी गेला. 4.5-5 महिन्याचं पोट आलं. मग आईच्या लक्षात आलं. आईने म्हणली याला पोट आलं, ही काय भानगडे. तवा साडा उलगडा झाला. मग आता हे पुढारी काय नमतो काय, राजकीय लोकांच्याकडं इतकी बुद्धिमत्ता फाट असते. लय गोड बोलला ना त्याच्यावर विश्वास कधी ठेवायचा. तो करेक्ट कार्यक्रम करत असतो तुमचा. तो मला म्हणतो की तुझं सोसायटी काढून देतो. माझ्या बापाचं माझं उदाहरण सांगतो तुम्हाला. माझ्या बहिणीचं लग्न होतं थोरल्या, गाव पुढारी त्याच्या ताब्यात सोसायटी काढून देतो. ते घेऊन चहा पाजून सोसायटी सगळं ओके बनवलं. सोसायटी म्हणजे सोसायटी पैसे म्हणजे लग्न करायचं. 8 दिवसापर्यंत लग्न येईपर्यंत गडीत थांबला आणि 8 दिवसात डायरेक्टच म्हणलं होत नाही बा. मग त्या पुढाऱ्याच्या व्यतिरिक्त आमचं वडील त्या बँकेच्या ते मॅनेजरकडे गेलं, त्या सोसायटी सेक्रेटरीकडे. 8 दिवसात लग्न आले, पाया पडतो. म्हणला तुम्ही ज्या पुढाऱ्याला माधुरचोतला घेऊन येत आहे त्या माधुरचीतच सांगणे द्यायची नाही, आणि तेच तुमच्याबरोबर येतं, याला म्हणतात राजकारण. आमच्या बापाने त्या काळात 1.5 एकर जमीन विकली. घरातच दिली, आत्यालाच दिली आमच्या. ही अवलादी प्रत्येक गावात असतात असे त्यांना ठेवा. मी उदाहरण तुम्हाला सांगितलं. पोट आले मोठा डोंबोसाळा. ती बाई रडायला लागली, सगळं रडायला. आता तिथून जावा तर याचं पैसे 1,00,000-1.5 लाख झालेलं होतं. शीत खलास करीन, काय करायचं. पुढारी परत आला. म्हणला परिस्थिती गंभीर आहे पण मी खंबीर आहे. म्हणला मी बरोबर करतो. हे गाव सोडायचं. तुम्ही रात्री टेम्पोत भरले, दुसऱ्या गावात नेऊन ठेवले. पण शिक्षणाला तिथे फक्त गाव बदलले, 2 गाव बदलून 3ऱ्या गावात ठेवली त्यांना. त्या पोरीची डिलिव्हरी झाली. तिची डिलिव्हरी होऊस्तवर त्यांना 2-3 महिन्याचा कालावधी होता. बाळ 1.5 महिन्याचं झालं. म्हणले आता काय करायचं. म्हणले ऐका, मला तुमच्या पैसे मी मागितलेत का अजून नाही, मी सांगन तसं करायचं. या बाळाला काही नाही, आई आहे बाप आहे सगळे ना, पण हे बाळ माझंच आहे, तुम्हाला माहिती आहे ना. हां, हे मुलगी झाली होती आणि ही मुलगी विकून टाकायची. म्हणला ती सेटिंग त्यांनी अशी फिरवली होती की ज्याला मूल नाही काय नाही, कोणतरी पाहिजे वंशाला देवा, तिथं ह्यांनी पुढरांच्या सगळ्याला सुविधा असते, म्हणजे ओळखी असतात सगळीकडं. त्यांनी 4 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या पोरीचा झालेली पोरगी विकून टाकली. आता ती 1.5 महिना ती अंगावर पाजत होती ती पोरगी, त्या मंजू त्या पोरीला. तिथं आत्मा जीव गुतलाच असं ना लेकरात काहीतरी. ती पोरगी तशी नेऊन त्यांनी विकून टाकली. तसे तिचं चळिंद्रच बिघडलं बा त्या मंजूचं. हां, तिला आत्ता असं वाटलं की हे जे चाललं हे आती जे चाललं ना, आता कुठंतरी बोललं पाहिजे, कुठंतरी याला वाचा फोडले पाहिजे, कुठंतरी उद्रेक झाला पाहिजे. हां, तिच्या आतलं इतकं वर्ग बसायचं, मेले तरी चालन पण सुट्टी नाही. तिने
असा निर्णय घेतला, आईबापाला म्हणले बरोबर चालायचं ना, त्याने आत्महत्या करणार. तुझ्याच मनाने सगळं वैरस, तुझ्याच मनाने दिवस उघडायचं नाही टेकायचं. हा, याला कचक्यात दाखवतो, काय होईन ते होईन. उठले तिथून 3 जण की लगेच तामसा पोलीस स्टेशनमध्ये ती हॉस्पिटलची बिल, ती सगळं म्हणजे प्रूफ, CCTV चेक करा म्हणली. कोणता बाडखाव पुढारी येतोय जातोय त्याच्यावर तक्रार दिली. बबनराव टिळेकरला उचलला खतरनाक, आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा केली पोलिसांनी. कुठं आतून लापका घेतला नाही, कुठं काय केलं नाही, करट कारवाई केली. का केली? पडेल आमदाराचा पंटर होता. मग जे चालू आमदार निवडून आलाय तो करट कार्यक्रम करतो, तुम्हाला नाही कळायचं आतलं, ती बरोबर होतं. विरोधकांचं असं असतं की चायला 5 लाख वाटून बी मला पाडलं का यांनी गावन कशात तरी, याला काचकावतोच बरोबर. ही पाडापाडीचं राजकारण लय बेकार. हा, त्यासाठी पार यांनी बागायती इकून टाकली, हाय ती बरं. त्यांनी ती बरोबर ती विरोधी पार्टी त्याला गुतावलाच बुवा उच्याला, सगळीकडे बोफाटा झाला फुल. अशा प्रकारे काही होऊ द्या, पण गरिबाचं इज्जत गेली. आता कसं आहे, त्याचं नाव त्यांनी जाहीर नाही करायचं, पण जवळपासच्या लोकांना माहीत राहतच तो असा विषय असतो. पण ह्याला मात्र फिट केला त्यांनी. त्या मुलीला व्हिक्टीम येते, तिला कोर्टाने इतकी परमिशन दिली की तुला इथे येऊन जबाब सुद्धा देण्याची गरज नाही, त्यातून सूट दिली. तिचा बंद खोलीमध्ये जबाब घातला जाईल, आणि अत्याचारचा रेपचं कलम लावलं आहे. हा, सगळ्याच बरीच कलम लावली. त्या मुलगी कुठे विकली होती. आणि नांदेडमधील जे तामसा पोलीस स्टेशनचं विशेष आभार की त्यांनी अत्यंत छान प्रकारे तपास चालू केलेला आहे. लवकरच ज्यांनी विकली, ज्यांचे आहे ते सगळ्या मुद्देमाल ताब्यात घेऊन, ती मुलगी ताब्यात घेऊन काय त्यांचा विषय पुढं होईल ते त्या मुलीच्या परवानगीने होईल. आज आपण काय बोलू शकत नाही, पण ह्या अशा नीच पुढाऱ्यांपासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे, अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती. रामकृष्ण हरी माऊली.